नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं महा एक्झाम पॉईंट आपल्या एज्युकेशनल यूट्यूब चॅनलवरती। तर विद्यार्थी मित्रांनो, महाजेनको अंतर्गत जे आहे तब्बल 173 जागांसाठीची भरती जाहिरात प्रसिद्ध केलेली आहे, ज्याचा की आपण सविस्तर व्हिडिओ मागील आपण 2 दिवसापूर्वी पाहिलेला आहे। ज्या विद्यार्थ्यांनी महाजेनकोचा 173 जागांसाठीचा जो सविस्तर व्हिडिओ आहे जाहिरातीचा तो पाहिला नसेल तर तुम्ही लगेच या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याची लिंक आहे, तेथून तुम्ही संपूर्ण व्हिडिओ पाहून घ्या। त्यामध्ये आपण प्रत्येक पदाविषयी माहिती मिळवलेली आहे। तर आपण आजच्या व्हिडिओमध्ये महाजेनको पदभरती 2025च्या जे आपलं ज्युनियर केमिस्ट हे पद आहे त्या पदासाठी आपण परिपूर्ण IBPS पॅटर्न आधारित व प्रिव्हियस इयरला क्वेश्चनला अनुसरून आपण जे आहे आजपासून आपली अतिसंभाव्य प्रश्नांची आपण सीरीज सुरू केलेली आहे, ज्यामध्ये आपण सर्व विषयानिहाय प्रश्न आपण पाहणार आहोत, ज्यामध्ये मराठी व्याकरण, इंग्रजी व्याकरण, गणित व बुद्धिमत्ता व त्यासोबतच जे आपलं केमिस्टसाठीचे जे टेक्निकल क्वेश्चन आहे ते देखील आपण पाहणार आहोत। तर आपण आजपासून परिपूर्ण बेसिक पासूनच याची तयारी सुरू करत आहोत, त्यामुळे आपण अतिशय बेसिक पासून हे सर्व प्रश्न पाहणार आहोत। त्यामुळे प्रति व्हिडिओ अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राइब करून ठेवा, जेणेकरून महाजेनकोची परीक्षा अपडेट व कोणतीही अपडेट व त्यासोबतच आपली अतिसंभाव्य प्रश्न सिरीज तुम्ही मिस नाही करणार। चला मग पाहू आपल्या आजच्या या परिपूर्ण ज्युनियर केमिस्ट या पदासाठी काही महत्त्वपूर्ण प्रश्न। तर यामधला आपला प्रश्न क्रमांक 1 असा आहे, जो की महाजेनकोची स्थापना केव्हा झाली। तर जे महाजेनको आहे त्याची स्थापना केव्हा झाली किंवा कधी झाली असा जर प्रश्न तुम्हाला आला तर याचं उत्तर काय असायला पाहिजे। तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर ब, जे की 2005 साली थोडक्यामध्ये महाजेनकोची स्थापना झाली। तर सांगायचं झालं तर 6 जून 2005 साली जे आहे थोडक्यात महाजेनकोची स्थापना झाली। ऑप्शन नंबर ब या ठिकाणी या प्रश्नाचं उत्तर होणार असेल। त्यानंतरचा पुढील प्रश्न 2, महाजेनकोचे मुख्यालय कोठे आहे। तर जे महाजेनको आहे ते तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर ब, जे की मुंबई या ठिकाणी महाजेनकोचे मुख्यालय होईल किंवा आहे। त्यानंतरचा पुढील प्रश्न जो की तिसरा असा आहे, महाजेनको कोणत्या प्रकारचे विद्युत प्रकल्प चालवते। जे की महाजेनको अंतर्गत तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर अ, जे की थर्मल प्रकारचे जे आहे विद्युत प्रकल्प चालवते। ऑप्शन नंबर अ या ठिकाणी या प्रश्नाचं उत्तर होणार असेल। आणि हे सर्व काही महाजेनको जे अतिशय बेसिक लेवलचे प्रश्न आहेत, जे की तुम्ही जर तयारी करत असाल आणि तुम्हाला ह्या प्रश्नांची उत्तरे माहिती असणे आवश्यक आहे, या दृष्टिकोनाने आपण आजपासून अतिशय बेसिक लेवल पासूनच प्रश्न सिरीज आपली सुरू केलेली आहे। त्यानंतरचा प्रश्न आपला चौथा असा आहे, महाजेनको ही कोणत्या संस्थेची उपकंपनी आहे। महाजेनको ही तर याचं उत्तर जे आहे ते आहे ऑप्शन नंबर थोडक्यामध्ये ब, जे की महाराष्ट्र सरकारची जी की संस्थेची एक उपकंपनी आहे महाजेनको। ऑप्शन नंबर ब या ठिकाणी या प्रश्नाचं उत्तर होणार असेल। त्यानंतरचा आपला पुढील प्रश्न जो की प्रश्न 5वा असा आहे, महाजेनकोच्या ऊर्जा उत्पादनाचा प्राथमिक स्रोत कोणता आहे। तर खालीलपैकी ऊर्जा उत्पादनाचा प्राथमिक स्रोत या ठिकाणी सांगायचा आहे। तर याचं उत्तर जे आहे ते आहे ऑप्शन नंबर अ, जे की कोळसा हा जो आहे याचा प्राथमिक स्रोत आहे महाजेनकोचा ऊर्जा उत्पादनाचा। ऑप्शन अ या ठिकाणी या प्रश्नाचं उत्तर होईल। जर विद्यार्थी मित्रांनो तुम्ही अजूनही महाजेनको भरती 2025च्या ज्युनियर केमिस्ट व इतर पदांसाठीच्या 100% तयारीसाठी तुम्ही अजूनही आपलं स्टडी मटेरियल घेतलं नसाल तर वेळ न वाया घालवता लगेच तुम्ही आपल्या व्हॉट्सअप सेलरला मेसेज करून तुम्ही संपूर्ण काही मिळवून घ्या। त्यांची लिंक तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळेल। यामध्ये तुमच्या ज्युनियर केमिस्ट व इतर पदांसाठी असलेले सर्व अतिसंभाव्य प्रश्न, सन्स व नोट्स व टेक्निकल अभ्यासक्रम यामध्ये कव्हर करून दिलेला आहे, जो की परिपूर्ण IBPSच्या पॅटर्ननुसार आहे। यामध्ये तुम्हाला मराठी व्याकरण, इंग्लिश व्याकरण, तार्किक क्षमता, संख्यात्मक अभिव्यक्ती व त्यासोबतच टेक्निकल केमिस्टसाठी असलेले नोट्स व MCQ त्या ठिकाणी प्रोव्हाइड केलेले आहेत। तर यामध्ये तुम्हाला परिपूर्ण IBPSचे अतिसंभाव्य प्रश्नसंचा संभाव्य मिळणार असेल। त्यासोबतच जे ज्युनियर केमिस्टचे प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर आहे ते देखील आपण इन्क्लूड केलेले आहे। त्यासोबत केमिस्टचे प्रिव्हियस इयर क्वेश्चन देखील तुम्हाला या ठिकाणी नमूद करून दिलेले आहे, जे की तुम्हाला इतरत्र कोठेच मिळणारे नाहीत। व त्यासोबतच तुम्हाला जर तुम्ही याचं वाचन केला, याचा अभ्यास केला तर मार्केटमधलं कोणते तुम्हाला बुक्स घेण्याची गरज नाही किंवा तुम्हाला कोणतेही महागडे कोचिंग लावण्याची अजिबात गरज पडणारी नसेल। सर्व टॉपिक यामध्ये सविस्तर नोट सोबत तुम्हाला ईबुक मार्फत प्रोव्हाइड करण्यात आलेलं आहे। तर याची प्राइस आपण फक्त 500 रुपये ठेवलेली आहे। ज्या कोणी विद्यार्थी मित्रांना सर्व मिळवायचं असेल त्यांनी लगेच आपल्या व्हॉट्सअप सेलरला मेसेज करून घ्या, डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्यांची लिंक देण्यात आलेली आहे। तर याचा जर तुम्ही अतिउत्तम पद्धतीने अभ्यास केला, सराव केला तर 100% येणारी एक्झाम तुम्ही क्रॅक करू शकता। तर ज्यांना मिळवायचं आहे त्यांनी लगेच सेलरला मेसेज करून मिळवून घ्या। आणि विद्यार्थी ज्युनियर केमिस्ट या पदाची
एक्झामची तयारी करत असतील आणि त्यांना जर टेक्निकल किंवा नॉन टेक्निकलचे नोट्स किंवा टेस्ट सिरीज हवे असतील त्यांनी लगेच आपल्या व्हॉट्सअप सेलरला मेसेज करून मिळवून घ्या. त्यांची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. सर्व काही तुम्हाला ते सॉफ्ट कॉपीमध्ये मिळेल आणि इन्स्टंटली प्रोव्हाइड केलं जाणार असेल. त्यामुळे जर तुम्हाला अतिउत्तम तयारी करायची असेल, परिपूर्ण अभ्यासक्रम घेऊन चांगला योग्य मार्गदर्शनाखाली अभ्यास करायचा असेल तर लगेच तुम्ही आपल्या व्हॉट्सअप सेलरला मेसेज करून सर्व काही मिळवून घ्या. त्यानंतरचा आपला पुढील प्रश्न आहे जो की प्रश्न 6वा. खेडे या शब्दाचे वचन बदला. तर थोडक्यात तुम्हाला जे मराठी ग्रामरचा अभ्यासक्रम आहे त्यामध्ये काही नाही, फक्त वचन, त्यानंतर क्रियापदे, सर्वनाम, अनेक वचन, एक वचन, वाक्यप्रचार, क्रियाविशेषण, अव्यय या प्रकारचे प्रश्न थोडक्यामध्ये पाहायला मिळणारे असतील. थोडक्यामध्ये समास या प्रकारचे प्रश्न तुम्हाला मराठी व्याकरणामधले प्रश्न येणारे असतील, ज्यामध्ये 10 प्रश्न हे तुम्हाला असणारे आहेत आणि 10 पैकी 10 प्रश्न आपण बरोबर आणण्यासाठीची संपूर्ण तयारी करणार आहोत. 10 प्रश्न 10 गुण तुम्हाला परीक्षेमध्ये दिले जाणारे आहे, जसं की आपण पेपर पॅटर्न देखील मागे पाहिलेला आहे. तर याचं उत्तर जे आहे ते आहे ऑप्शन नंबर थोडक्यामध्ये अ, जे की खेडेचं जे वचन बदलल्यानंतर खेडी असं होणार असेल. तर खेडे हे जे आहे थोडक्यात एक नाम आहे, एक वचन असणार आहे, तर खेडी हे ठिकाणी अनेक वचनी होणारा शब्द असणार असेल. ऑप्शन अ या ठिकाणी या प्रश्नाचं उत्तर होईल. त्यानंतरचा पुढील आपला जो की प्रश्न 7 असा आहे. बेडूक या शब्दाचे लिंग बदला. तर बेडूक या शब्दाचे लिंग बदला, तर लिंग बदलल्यानंतर त्याचं काय रूपांतरित होणार असेल तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर थोडक्यामध्ये क, जे की बेडकी असं जे आहे याचं उत्तर होणार असेल. ऑप्शन नंबर क हे बरोबर उत्तर होईल. तर बेडूकचं लिंग बदलल्यानंतर बेडकी होणार असेल. त्यानंतरचा पुढील प्रश्न जो की प्रश्न 8 असा आहे. विकास कविता वाचत आहे या वाक्यातील कर्म ओळखा. तर कर्म ओळखायला सांगितलेलं आहे या वाक्यामधील. विकास कविता वाचत आहे, तर यामधला कर्म कोणता होणार असेल तर कर्म म्हणजे काय, तर जे की आपल्याला क्रिया घडत आहे यामध्ये त्याला जे आहे थोडक्यात कर्म म्हणतात. एखाद्या वाक्यामध्ये जे क्रिया घडत आहे तर याचं जे उत्तर आहे जे की कर्म मेन, तर याचं उत्तर होणार असेल ते आहे ऑप्शन नंबर थोडक्यामध्ये अ, जे की कविता हे जे आहे या ठिकाणी कर्म होणार असेल. ऑप्शन नंबर अ या ठिकाणी या प्रश्नाचं उत्तर होईल. त्यानंतरचा आपला पुढील प्रश्न जो की प्रश्न 9वा असा आहे. परात या शब्दाचे वचन बदला. तर परात या शब्दाचं वचन बदलल्यानंतर काय होईल तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर अ, जे की पराती हे होणार असेल. त्यानंतरचा आपला पुढील प्रश्न जो की प्रश्न 10वा असा आहे पुढचा. मराठी पाणिनी म्हणून कोणाला ओळखले जातात. त्यानंतरचा आपला पुढील 10वा प्रश्न. मराठी पाणिनी म्हणून कोणाला ओळखले जाते. तर याचं जे उत्तर आहे ते आहे ऑप्शन नंबर क, जे की दादोबा तरखडकर यांना जे आहे थोडक्यामध्ये मराठीचे पाणिनी म्हणून जे आहे ते की ओळखले जाते. ऑप्शन क ह्या ठिकाणी या प्रश्नाचं उत्तर होणार असेल. तर असे हे आपल्या आजच्या व्हिडिओमधले टॉप 10 आपण क्वेश्चन होते जे की PYQचा जो आपला अभ्यासक्रम आहे त्याला अनुसरून आपण या व्हिडिओमध्ये पाहिलेला आहे. तर येथून जे येणारे संपूर्ण व्हिडिओ आहेत ज्यामध्ये आपण इंग्रजी ग्रॅमर, त्यानंतर मॅथ व रिझनिंगचे व्हिडिओ देखील आपण पाहणार आहोत. त्यासोबतच टेक्निकल जे केमिस्ट्रीचे क्वेश्चन्स आहे टेक्निकलचे त्याची देखील आपण संभाव्य सिरीज लवकरच सुरू करणार आहोत. त्यामुळे तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि ज्या कोणी विद्यार्थी मित्रांना परिपूर्ण IBPS अभ्यासक्रमाला अनुसरून टेस्ट सिरीज व नोट्स हवे असतील त्यांनी लगेच आपल्या व्हॉट्सअप सेलरला मेसेज करून सर्व काही मिळवून घ्या. तर पुढील व्हिडिओ अपडेटसाठी सबस्क्राईब करा, व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि चॅनल नवीन असाल तर सबस्क्राईब करा मात्र विसरू नका. तोपर्यंत बी प्रॅक्टिस क्रॅक एक्झाम.